राज्य सरकारच्या वतीने पणन विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाजार समितीचं बिल या ठिकाणी आणण्यात आलं होतं। खरं म्हणतात तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून असलेल्या बाजार समितीची व्याख्या बदलून आंतरराष्ट्रीय स्तराची बाजारपेठ अशा प्रकारचं एक नवीन बिल आणलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच होतं की महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी, शेतकरी, माथाडी या सगळ्या लोकांचा या असलेल्या बिलाला विरोध होता। पूर्वीची असलेली बाजार समितीची अवस्था मॉडेल ऍक्ट आणल्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी ही अवस्था बिकट झाली होती। त्यात हे नवीन आणलेलं बिल आणल्यामुळे लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये नाराजगी होती। आज सरकारच्या वतीने हे बिल आणण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही मुद्दे मांडले। हे मुद्दे मांडत असताना पूर्वीच्या असलेल्या निवडणूक प्रक्रियेला जे व्यापारी प्रतिनिधी व्यापाऱ्यांमधून निवडणूक प्रक्रियेतून येत होते, माथाडी हमाल तिथून येत होते, त्याच ठिकाणी त्यांनी माथाडी हमाल रद्द केला। पण निवडणूक प्रक्रियेच्या ऐवजी नॉमिनेट बॉडी करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला होता। आमचा विरोध एवढाच होता की कुठलाही कायदा करा पण राष्ट्रीय बाजार समिती करताना पूर्वीच्या बाजार समितीला धक्का लागू नये आणि त्याचबरोबर असलेल्या लोकांमधूनच निवडून देणारे प्रतिनिधी यावे, नॉमिनेट करू नये अशा प्रकारची आम्ही हरकत घेतली आहे। मला वाटतं की बरीच चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने पणन मंत्र्यांनी ग्वाही दिलेली आहे की हे बिल जरी मंजूर झालं तर मार्च पर्यंत या बिलामधल्या आपल्या सर्वांच्या समितीबरोबर चर्चा करू, एक समिती स्थापन करू आणि या समिती स्थापन करून त्याच्यावर सविस्तरपणे चर्चा करून मार्चच्या अधिवेशनामध्ये सुधारित नियमावली आणून त्या प्रकारे या असलेल्या बाजार समितीच्या घटकांना कुठेही धक्का लागणार नाही अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय बाजार समितीच्या नावाखाली खाजगीकरण होऊ नये याच्या संदर्भातला आमचा विरोध तीव्र आहे। मार्च मध्ये सरकार काय करतं याच्याकडे बघून हे आंदोलन भविष्य काळामध्ये आम्ही तीव्र करण्याची भूमिका निश्चितपणाने घेऊ। हो, राष्ट्रीय बाजार समिती हा करण्यामधला हेतू तोच आहे की पूर्वीची बाजार समितीची व्याख्याने बाजार समिती असताना 80,000च्या वरती टन केलेल्या बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा द्यायचा। मला वाटतं की त्यात फरक काही नाही, फक्त राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या ठिकाणी निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या ऐवजी नॉमिनेट करायची। माझं म्हणणं आहे सरकारने लोकशाहीने निवडणुकीला समोर जावं, त्यातून जे निवडून येतील त्याला अधिकार द्यावा। ह्या बदल होता त्याला आमचा विरोध होता।